ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಡಿ ಸುಧಾಕರ ಅವರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ. ಸ್ನೇಹಜೀವಿ ಸಚಿವ ಡಿ ಸುಧಾಕರ, ಯುವ ಮುಖಂಡ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ್ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಯೋಜನೆ ಮತ್ತು ಸಾಂಖ್ಯಿಕ ಸಚಿವ ಡಿ ಸುಧಾಕರ್ ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 10ರಂದು ನಿಧನರಾದರು. ರಾಜಕೀಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಅನುಭವ ಹೊಂದಿದ್ದ ಅವರು ಶಾಸಕರಾಗಿ, ಸಚಿವರಾಗಿ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದು, ಜಾತಿ, ಮತ, ಪಂಥವನ್ನು ಮೀರಿ ಬೆಳೆದ ಏಕೈಕ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿದ್ದರು. ಸ್ನೇಹಜೀವಿಯಾಗಿದ್ದ ಸುಧಾಕರ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಜೈನ್ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕ ಆಗಿದ್ದವರು. ಜನಪರ ಕಾಳಜಿ, ಎಲ್ಲರನ್ನೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಕಾಣುವ ಅವರ ಗುಣ ನಮಗೆಲ್ಲ ಮಾದರಿ ಎಂದು ಯುವ ನಾಯಕ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. विशेष म्हणजे परवा गेल्या 2024ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये चिकोडी मतदारसंघाचं प्रभारी म्हणून त्यांच्याकडे काम होतं. आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतंय प्रत्येक गावागावाला जाऊन त्यांनी भेट देऊन खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या प्रचारार्थ प्रत्येक आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक गावाला भेट देऊन त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये फक्त निपाणीच नाही तर आत्मी असेल, कागवाड असेल, ह्या भागामध्ये सुद्धा सातत्यानं सगळीकडे जाऊन काँग्रेस पक्ष असेल आणि निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी प्रचार करून त्यांचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा या विजयामध्ये होता. ಅವರು ಸೋಮವಾರ ದಿನಾಂಕ 11ರಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದ ಅಶೋಕ ನಗರದಲ್ಲಿರುವ ಉತ್ತಮ ಪಾಟೀಲ ಜನಸಂಪರ್ಕ ಕಾರ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಅರಿಹಂತ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹ, ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಜೈನ ಮಹಾಸಭೆ ಮತ್ತು ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಮತದಾರರ ಪರವಾಗಿ ಆಯೋಜಿಸಿದ್ದ ಡಿ ಸುಧಾಕರ್ ಅವರ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ते करत असताना आम्हाला सुद्धा बरोबरीने घेऊन ज्या ज्या वेळेला समाजाचे असेल, बाकीचे कामं असतील, आदरणीय ज्येष्ठ नेते गिरीकुमार पाटील साहेबांचं कायम सातत्याने ते मार्गदर्शन घेत होते. प्रत्येक वेळी या भागामध्ये आपल्यासाठी काय करता येईल याचं चिंतन सातत्यानं साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा अनेक वेळा त्यांची भेट घेतली. साहेबांच्या ह्याच्यामध्ये जाऊन त्यावेळेला सुद्धा वैयक्तिक विचारपूस ते सातत्यानं करत होते. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि त्या आजारावर मात करता आलं नाही आणि त्यामधून त्यांचं निधन झालं. त्यामुळं काँग्रेस पक्ष असेल आणि राज्यामध्ये सुद्धा फार मोठी पोकळी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेब असतील, आज DK शिवकुमार साहेब सुद्धा जाऊन स्वतः चित्रदुर्गला त्यांना आदरांजली त्या ठिकाणी दिली. सगळेच मंत्रिमंडळ त्या ठिकाणी होतं. आपण सुद्धा आपल्या या मतदारसंघाच्या वतीने असेल आज आपण त्यांना आदरांजली या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं वैयक्तिक अरिहंत उद्योग समूह असेल, वैयक्तिक निप्पाणी मतदारसंघ असेल आणि दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा आदरांजली अर्पण करून माझ्या 2 शब्द. ಮಾಜಿ ಸಚಿವ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸುಧಾಕರ್ ಅವರ ಸಿದ್ಧಾಂತವನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಜನಸೇವೆ ಮಾಡಿದರೆ ಅದೇ ಅವರಿಗೆ ನಿಜವಾದ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ. ಕನ್ನಡ ನಾಡು ಒಬ್ಬ ಒಳ್ಳೆಯ ಅನುಭವಿ ರಾಜಕಾರಣಿಯನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಂತಾಗಿದೆ ಎಂದರು. राज्याचे मंत्री त्या आपल्याबरोबर नाही आहे. दुर्दैवानं काल पहाटे त्यांचं निधन झालं. डी सुधाकर हे मला वाटते 3 वेळा निवडून आले, आमदार झाले, त्याच्यामध्ये 2 वेळा मंत्री झाले. ही सगळे म्हणजे राजकीय गोष्टी, पण वैयक्तिक माणूस म्हणून अगदी प्रेमळ आणि डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतो आपण, सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळणारा माणूस. जर जातीवाद कुठं नाही ह्याचं जर प्रतीक म्हटलं तर ते डी सुधाकर. कारण त्यांच्या मतदारसंघात सध्या जैन समाजाची मतं फक्त 118 आहेत आणि ते 18,000च्या पुढं मतानं कायमपणाने निवडून येतात. त्याला म्हणायचं कुठे जातीवाद नाही. आणि त्यांना जर श्रद्धांजली व्हायचं झालं तर मी वैयक्तिक आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या चिकोडी तालुक्याच्या वतीनं, निप्पाणी मतदारसंघाच्या वतीनं त्यांना एकच श्रद्धांजली व्हावी की इथून पुढे कायमपणाने आपणही त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या सिद्धांतानं आपण गेलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली राहील. थोडं मी बोलतो आणि जाता जाता एक सांगतो की उत्तम पाटलाने हे जे आमचं आयोजन केलं त्याबद्दल मी सर्व निप्पाणीतील मतदारसंघ, चिकोडी तालुक्यातील मतदारसंघातल्या सर्व
डी सुधाकर प्रेमींच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो. आदरणीय वहिनींना, त्यांच्या चिरंजीवांना, घरातल्या कुटुंबियांना आई पद्मावती शक्तीदेव हे दुःख सहन करायचे एवढी श्रद्धांजली वाहून मी जातो. ಈ ವೇಳೆ ಹಾಲ್ ಶುಗರ್ನ ಮಾಜಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ರಾಜು ಪಾಟೀಲ್, ಸ್ತವನಿಧಿ ಜೈನ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆರ್.ಬಿ. ಖೋತ್, ರವಿ ಶಿಂಧೆ, ದಿಲೀಪ್ ಪಠಾಡೆ, ಸುನಿಲ್ ಬಳೋಲ್, ತಾತ್ಯಾ ನಾಯಕ್, ಪ್ರದೀಪ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಸೂರ್ಯವಂಶಿ, ಸುಂದರ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. समितीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व मतदार. आज अतिशय दुःखद घटना आहे. कर्नाटक राज्याचे आणि चित्रदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी आपल्या कामाच्या जोरावरती कर्नाटक राज्यामध्ये एक चांगला असा ठसा उमटलेला होता, अशा ज्येष्ठ नेत्याचं निधन झालंय आणि त्यांना आपण इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहिलेलो. डी सुधाकर साहेब हे हिरियूर मतदारसंघातून त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि कर्नाटक सरकारमध्ये त्यांनी 2 वेळा मंत्रिपद भूषवलेलं आहे. 2008 ते 2013 या काळामध्ये ते समाज कल्याण मंत्री होते आणि त्यानंतर सध्या या असणाऱ्या सिद्धरामय्या सरकारमध्ये ते सांख्यिकी, नियोजन आणि सांख्यिकी मंत्री या पदावरती कार्यरत होते. आज डी सुधाकर साहेबांच्या जाण्यानं कर्नाटक राज्याचं तसंच आपल्या सगळ्यांचं मोठं असं नुकसान झालेलं आहे. एक साधा आणि सरळ सज्जन राजकारणी याचं दुःखद निधन होऊन ते आपण सगळ्यांना पोरके करून गेलेलं आहे. अशा या नेत्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरांजली वाहतो. त्याचबरोबर मी साहेबांना आणि अण्णांना विनंती करतोय की त्यांनी ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯಿಂದ ಸುಯೋಜ್ ಕಿಲ್ಲೇದಾರ್.